गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या 4-5 मागण्यांवरती शासनाकडे पाठपुरावा करताय। या संदर्भात आंदोलनं केली, चर्चा केली, शासनाला वेळोवेळी जाग आणण्याचं काम केलं, परंतु नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे एकदम बोगस अधिकारी या जिल्ह्याला मिळालेले आहेत। ज्या अधिकाऱ्यानं कायम शेतकऱ्यांची दिशाभूल केली। परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं का शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेतले। 500 मीटरचा तुमचा जो काही थंपिंगचा निर्णय होता तो रद्द केला। त्या ठिकाणी उच्चतम खरेदीचा निर्णय घेतला। शेजारच्या गावात जर त्या गावात खरेदी झाली नसेल तर शेजारच्या गावची खरेदी ग्राह्य धरण्यात यावी। त्याचबरोबर अलाइनमेंट बदलाचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिले। जिथे समांतर राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जात असेल त्या ठिकाणी समांतर हा हायवे नेऊ नका। तरी पण जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये कुठले अलाइनमेंट बदलणार नाही, कुठले रेट वाढणार नाही। याचा अर्थ हे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजतात स्वतःला। आणि म्हणून गिरीश महाजन असतील, नामदार सामंत साहेब असतील, यांनी सुद्धा वारंवार आम्हाला बैठकीचं आश्वासन दिलं। गिरीश भाऊंनी तर 3 वेळा आश्वासन दिलं, 3 वेळा मुंबईला जाण्यापासून थांबवलं, परंतु आमची कुठेही बैठक झाली नाही। यांनी परस्पर शासनाची बैठक केली, मग त्या बैठकीला शासनात असताना शेतकरी प्रतिनिधी का बोलवले गेले नाही? हा सगळा गौड बंगाला आहे। जोपर्यंत आमच्या 4-5 मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण संपणार नाही। या संदर्भात अधिवेशनात देखील हे सरकारला शेतकऱ्यांची गरजच नाहीये ना। हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीच आहे। आपण कृषी प्रधान देश म्हणायचा आणि तिथं शेतकऱ्यांना अन्याय करायचा, ही भूमिका या राज्यकर्त्यांची जर असेल तर शेतकरी सुद्धा आता संघर्षाला तयार आहेत। आज आम्ही या ठिकाणी हे आमरण उपोषण का करतोय तर आम्ही संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकारवाणीने करतो। आणि मागण्या काय हो ज्या यांना मान्य करण्यासारख्या आहेत? उच्चतम दर द्या, अलाइनमेंट ज्या ठिकाणी चुकीची झालेली तिची बदला। त्या अलाइनमेंटच्या माध्यमातून तुम्ही बघा अनेक बिल्डर असतील, उद्योजक असतील, राजकीय मोठे नेते असतील, यांच्या भवितव्यासाठी यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी यांना फायदा होण्यासाठी ही जर अलाइनमेंट नेली जात असेल, अहो तुम्ही कुंभमेळ्याच्या नावाने म्हणतात का विकास करायचा आहे? अरे हे 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी येणाऱ्या तुम्ही साधू संतांसाठी जर या ठिकाणी आयुष्यभराची जपलेली आई जर तुम्ही बर्बाद करणार असाल, याला कोणता विकास मानणार आहे? कुंभमेळ्याला आमचा विरोध नाहीये, जरूर कुंभमेळा व्हावा, पण तो शेतकरी हित प्राधान्य ठेवून त्या ठिकाणी शासनाने निर्णय घ्यावा। जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी शिष्टमंडळ चर्चा करणार नाही, लेखी या सगळ्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही। शावा क्रांतिकारी सेना महाराष्ट्र राज्य करंजी गायकर आणि त्यांचे आपण समस्त सहकारी यांच्या वतीने जे शेतकरी आंदोलन सुरू आहे याला निश्चितच आमच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। आणि एक नागपूरकर म्हणून मी नक्कीच श्रीमंत मुंडोजी महाराजांच्या माध्यमातून हा नक्कीच प्रयत्न करेल की आपली या जेवढ्याही सकारात्मक मागण्या आहेत, ज्या योग्य पण आहेत, या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या आणि या सगळ्या मागण्या या आपल्या मान्य व्हाव्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आपली शेतकऱ्यांची एक जाहीर बैठक कशी आयोजित करता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। पुन्हा आपल्या या शेतकरी आंदोलनाला मी जाहीरपणे पाठिंबा जाहीर करतो आणि आपण मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। युवराज, आताच आमचं शिष्टमंडळ महिलांचं शिष्टमंडळ नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलं होतं की आज सुरू असलेली सुनावणी तुम्ही रद्द करा। हा बोकाड आणि भुत्रा जिल्हाधिकारी खाली सुद्धा आला नाही निवेदन घ्यायला। काल सुद्धा गाडीच्या लाईट बंद करून पळून गेला। तुमचं निवेदन घेतलं का जिल्हाधिकाऱ्यांनी? या जिल्हाधिकाऱ्यांचा सर्वप्रथम आपण या ठिकाणून जाहीर निषेध करू, कारण निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हा नंतरचा भाग आहे, पण संविधानामध्ये आम्हाला निवेदन देण्याचा अधिकार असताना तुम्ही तो अधिकार आमचा काढून घेऊ शकत नाही। माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आम्ही आतापर्यंत अत्यंत शांत पद्धतीने हे आंदोलन केलेलं आहे। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा नाहीये, पण आम्हाला जर नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्था मोडायला लावत असेल, भाग पाडायला लावत असेल तर तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सांगा आज चालू असलेली सुनावणी तात्काळ रद्द करा। आमचे सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले, सुनावणी तुम्ही पेपरच्या माध्यमातून देतात, कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही नोटीस दिलेली नाही, कुठल्या गावाला तुम्ही कळवलेलं नाही, कुठल्या व्यक्तीला त्या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही पर्सनली सांगितलेलं नाही, मग सुनावणीला येईल कोण तुमच्याकडे?
प्रकल्प आम्हाला माहित नाही, आज आम्हाला माहित झाल्यामुळे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला आलो की तुम्ही सुनावणी रद्द करा. आणि सुनावणी काही घेत नाही, फक्त शेतकरी त्या ठिकाणी बोलवायचे आणि हे खरेदीला आले हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं. हे धोरण या लबाड जिल्हाधिकाऱ्याचं असल्यामुळं या जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आपण या ठिकाणी आता गेटच्या आतमध्ये गेले तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचं असेल तर गेटच्या बाहेर सुद्धा निघू देणार नाही तुम्हाला. आता नाद करा पण आमचा करू नका, आमचा संयम त्या ठिकाणी बघू नका. राजे युवराज आपण आलात, आपण नागपूरचे आहात आणि योगायोगानं देवेंद्रजी सुद्धा नागपूरचेच आहेत. आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, ते 100% याच्यात मार्ग काढतील. त्यांनी यांना चांगले निर्देश पण दिलेले आहेत. उच्चतम खरेदीच्या आधारावर त्या ठिकाणी बाजारभाव शेतकऱ्यांना द्या हे पण सांगितलंय. समांतर रिंग रोड त्या ठिकाणी नेऊ नका हे पण सांगितलं. पण हे मुजोर जिल्हाधिकारी स्वतःची लाल करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीस धरतायत, मुख्यमंत्र्यांपेक्षा स्वतःला मोठं समजताय. म्हणून आपण आमचं घराणं शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं, आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक लावावी, त्या ठिकाणी त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आपण एवढ्या लांबून या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी आलात त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा मनापासून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. यानंतर आपण शेतकऱ्यांना या पाठिंब्यामध्ये मार्गदर्शन. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष निलेश बबलू खैरे, जाहीर पाठिंबा. सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव, सिंहस्थ कुंभमेळा परिक्रमा मार्ग रिंग रोड प्रकल्प नाशिक. सप्रेम नमस्कार. माननीय महोदय, सिंहस्थ कुंभमेळा परिक्रमा मार्ग रिंग रोड प्रकल्प भूसंपादनासाठी ॲक्ट 2013 नुसार न्याय व उचित मोबदला निश्चितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून मी आपल्या या आंदोलनाविषयी माननीय श्री हर्षवर्धन सपकाळ साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याशी थेट चर्चा करून आपल्या मागणीविषयी कल्पना दिली. त्यांचे मते या लढाईच्या शेतकरी बांधवांसोबत आहे. आपल्याकडून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभागी असल्याचे जाहीर करतो. शेतकऱ्यांचे जीवन अपार कष्ट आणि त्यागाने भरलेले असून